गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज पेज नंबर 21 आपण काही हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणजे छुप्या ॲडजस्टमेंट्स प्रॉब्लेममध्ये दिले असतात. एक दोन येतात, त्याचा अभ्यास करणार आहोत. प्रत्यक्ष गणितात आपल्याला ते चांगलं कळेल. तरी पण आपण 21 पानावरचा काही भाग समजून घेऊ. पहिली ॲडजस्टमेंट पहा. सॅलरीज ऑर रेंट पेड फॉर 10 मंथ्स. आपल्याला जे अकाउंट करायचं असतं फायनल अकाउंट ते 12 महिन्याचं. आता यांनी पगार किंवा ते भाडं किती दिलं आहे, फक्त 10 महिन्याचं दिलं आहे. म्हणजे किती महिन्याचं राहिलं, 2 महिन्याचं. मग काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला रेंट आणि सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतं. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी किंवा रेंटमध्ये जे दिलं असेल ते त्याच्यात 2 महिन्याचं भाडं काढून ते ॲड करायचं. आणि याचा सेकंड इफेक्ट, द्यावं लागणारे पैसे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला त्या ठिकाणी ती रक्कम लिहायची 2 महिन्याची. त्यानंतर 2 नंबरची हिडन ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 इयर एंडी 30 जून. गणित संपतं मार्चला, म्हणजे मार्च नंतर एप्रिल मे जून 3 महिन्याचा विम्याचा हप्ता जास्त दिला. आपल्याला तर 12च महिन्याचं पाहिजे, 3 महिन्याचं जास्त दिलं. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला इन्शुरन्समधून 3 महिन्याचं काही ते विम्याचा हप्ता असेल तो वजा करायचा. आणि याचा सेकंड इफेक्ट, आगाऊ पैसे आलेले बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहायचे. त्यानंतर नंबर 3, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स. आपल्याला 1च वर्षाचं पाहिजे, म्हणजे 12 महिन्याचं. मग आता इथं 3 वर्षाचे जादा आलेले आहेत. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ॲडव्हर्टाइजमेंटमधून 3 वर्षाचं ॲडव्हर्टाइजमेंट लेस करायचं, प्रीपेड दाखवायचं ते. आणि याचा सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणायचं आहे आणि 3 वर्षाचं जे जास्त झालेले भरलेले आहेत ती रक्कम लिहायची. त्यानंतर नंबर 4, रेंट रिसिव्ड फॉर 11 मंथ्स. भाडं मिळाले फक्त 11च महिन्याचे मिळाले, 1 महिन्याचं मिळणारे अजून मिळाले नाही, भविष्यात मिळणारे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला रेंटमध्ये 1 महिन्याचं ॲड करायचं. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला ते 1 महिन्याची रक्कम लिहायची. त्यानंतर नंबर 5, 10% लोन बॉरोड म्हणजे उसने घेणे, कर्जावर घेणे ऑन 1 जानेवारी 18. कर्ज घेतले 10% दराने जानेवारी फेब्रुवारी मार्च, म्हणजे 3 महिन्याचं. त्याच्यावरती आपल्याला 10% रक्कम दाखवायची. मग काय करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे कर्ज घेतल्यानंतर व्याज द्यावं लागतं, आपलं तोटा होतो. पुस्तकात इथं चूक झालेली, चुकून क्रेडिट लिहिलं, तिथं डेबिट करून घ्यायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं आहे, टू इंटरेस्ट ऑन लोन. आणि इथं पुस्तकात ॲसेट शब्द जुन्या पुस्तकात चुकलेलं आहे, नवीन पुस्तकात दुरुस्ती केलेली आहे. नसेल तर पहा, ॲसेटकडून इथं लायबिलिटी लिहायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहिणे. त्यानंतर 16% इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवर 16% व्याज आहे. परचेस ऑन 1 जानेवारी, कधी खरेदी केली गुंतवणूक, जानेवारी फेब्रुवारी मार्च, 3 महिन्याचं व्याज घ्यायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इंटरेस्ट दाखवायचं आहे 3 महिन्याचं. आणि याचा सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला इंटरेस्ट रिसिवेबल म्हणून रक्कम लिहायची 3 महिन्याची. त्यानंतर नंबर 7, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. सरकारी रोख्यात पैसे गुंतवलेले आपल्याला व्याज मिळणार आहे 10%ने, फायदा आहे. फर्स्ट इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इंटरेस्ट रक्कम लिहायची. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ते इंटरेस्ट ॲड करायचं आहे आपल्याला. 1-2 येतात गणितात, आपल्याला चांगलं समजले. आत्ता नाही समजलं तरी 2-3 वेळा पाहायचं आहे. मराठीतून सांगितलेलं आहे, काही अवघड नाही. लिहून काढायचं, असं मराठीतून लिहून काढलं तरी चालेल. मी सांगितलेले 2-2 इफेक्ट, त्याच्यामुळं ते पाठांतर होतं, नंतर आपल्याला प्रत्यक्षात ते सोडवता येतं. त्यानंतर पेज नंबर 22 वरती काही नियम दिलेले आहेत आपल्याला. नियमांचा आपण अभ्यास करूया. पहा, पहिला नियम, ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम दिलेले असतात, आपण ज्यावेळेस फायनल अकाउंट करतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, 3 अकाउंट ओपन करतो ना, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली रक्कम एकदाच लिहायची. एक तर ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा
बॅलन्स शीटला कुठेही तिन्ही अकाउंटपैकी आपण फॉर्म पाहिलेले एकदाच द्यावे लागते. दुसरा नियम आहे ईच ॲडजस्टमेंट हॅज टू इफेक्ट्स फॉर द सिमिलर अमाऊंट. बहुतेक सर्व ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात त्या सारख्या रकमेचीच. त्यानंतर तिसरा नियम आहे डेबिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपेअर ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑर ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. त्यानंतर चौथा नियम आहे क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपेअर ऑन द क्रेडिट साईड. ही सोपंच आहे. त्यानंतर पाचवा नियम लक्षात ठेवा सॅलरी अँड वेजेस असे कधी कधी दिलेलं असतं. सॅलरी शब्द आधी आला. सॅलरी पगाराचा ऑफिशियल खर्च असतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. अगोदर कोणता शब्द येतो त्याला महत्त्व आहे पहा. वेजेस शब्द जर अगोदर आला वेजेस अँड सॅलरीज मग वेजेस मात्र आपण मजुरीचा खर्च प्रत्यक्ष खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. अगोदर कोणता शब्द येतो त्याला प्राधान्य द्यायचं. सॅलरी आला तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. वेजेस आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. त्यानंतर सहावा नियम मी तुम्हाला 11वीला असताना समजून सांगितलं होतं पहा. तुम्ही याच्यासाठी गोम्स अक्षर लक्षात ठेवायचं. गोम्स हे पाहिजे. ट्रेड एक्सपेन्सेस कधी कधी ट्रेडिंग अकाउंटला लिहितात, कधी कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितात. कधी कधी म्हणजे केव्हा लिहायचं ते तर लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये गोम्सचं जी घेतले मी जनरल एक्सपेन्सेस, ओ फॉर ऑफिस एक्सपेन्सेस, एम फॉर मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि एस फॉर सन्ड्री एक्सपेन्सेस. हे चारही पण जे असतात ना सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेले असतात. अप्रत्यक्ष खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसचं आणि याच्यापैकी एक जरी आला ट्रायल बॅलन्समध्ये तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाऊन बसतात. ही कुणीच नसतील. सन्ड्री एक्सपेन्सेस नाही, ऑफिस एक्सपेन्सेस नाही, जनरल एक्सपेन्सेस नाही, मिसलेनियस एक्सपेन्सेस हे चारहीपैकी कुणीच नाही. अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचे असतात. सोपा नियम आहे. गोमचं अक्षर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर RDD बॅड डेटचं इफेक्ट सोपं आहे ते. हिडन ॲडजस्टमेंट आत्ताच पाहिलं. प्रत्यक्ष गणितात आपल्याला ते चांगल्या कळतील. 11 नंबर सांगितले मी तुम्हाला क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती देतात. तर टेक विच एव्हर इज लेस कमी किंमत कोणती तिचा विचार करायचा. दोन्ही ठिकाणी मांडायचे इफेक्ट त्याची. कमिशनचं अमाऊंट कॅल्क्युलेशन कशी करायचं त्याचं फॉर्म्युला दिलेलं आहे. ड्रॉइंगची रक्कमचं कशी करायचं त्याचं एक फॉर्म्युला दिलेलं आहे. प्रत्यक्ष गणितात आपल्याला हे कळलं. त्यानंतर या ठिकाणी काही ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स. काही महत्त्वाच्या आयटमला काय ट्रीटमेंट द्यायची पहा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे पहा. प्रीपेड एक्सपेन्सेस ॲसेट बाजूला लिहायचं आहे. आउटस्टँडिंग इन्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. लॉस ऑन सेल ऑफ एनी ॲसेट विकून काही तोटा झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर भागीदारांनी माल उचल घेतला स्वतःच्या खाजगी कामासाठी. कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचं. जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचं. लक्षात ठेवा हे पाठ करा. त्यानंतर डिपॉझिट फ्रॉम पब्लिक बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला. गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल जाहिरात म्हणून माल फुकट वाटलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला. याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर स्टेप्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. इथं काही 8 स्टेप्स दिल्यात. गणित कसं सोडवायचं पहा. पहिल्यांदा काय करायचं पहा. प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट्स इन्क्लुडिंग द वर्किंग नोट्स. अगोदर 3 अकाउंट ओपन करून घ्यायचे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्यानंतर प्लेस सम मार्क ऑन ट्रायल बॅलन्स आयटम्स फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ॲडजस्टमेंट्स. टिक मार्क करून घ्यायच्या. ट्रायल बॅलन्समध्ये ॲडजस्टमेंट कशावर आहे खाली दिलेले असतात ॲडजस्टमेंट. हिडन ॲडजस्टमेंट असेल तर. त्यानंतर गो थ्रू ट्रायल बॅलन्स आयटम्स अँड गिव्ह ओनली 1 अकाउंटिंग इफेक्ट सिक्वेन्समध्ये तुम्हाला ते मांडायचे. ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला सांगितलं आत्ताच पाहिलं नाही का
एका ठिकाणी ट्रायल बॅलन्समधले आयटम एका ठिकाणी कुठंतरी येईल, ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीटला. त्यानंतर गो थ्रू ॲडजस्टमेंट अँड गिव्ह टू अकाउंटिंग इफेक्ट्स. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट होतात. काही ॲडजस्टमेंट असे आहेत का त्याचे 2-3 इफेक्ट होतात, काहीचे 4 होतात. सर्वसाधारणपणे जवळजवळ 90% ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, सारख्या रकमेने करायची. त्यानंतर 5वी स्टेप आहे क्लोज लेजर्स इन द वर्किंग नोट्स एक्सेप्ट कॅपिटल. सर्व लेजर अकाउंट्स क्लोज करायचे. त्यानंतर फाईंड ग्रॉस प्रॉफिट. पहिलं अकाउंट बंद केलं तर तुम्हाला एक तर ग्रॉस प्रॉफिट सापडेल किंवा ग्रॉस लॉस सापडेल. त्यानंतर दुसरं अकाउंट जर तुम्ही बंद केलं तर तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस सापडेल. हा आपल्याला कॅपिटलला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनरच्या. त्यानंतर 7वी स्टेप आहे फाइंड द क्लोजिंग बॅलन्स इन कॅपिटल अँड ट्रान्सफर इट टू बॅलन्स शीट. कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट बोललं असेल तर मग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे. आणि शेवटी बॅलन्स शीट टॅली करायचं, टॅली द बॅलन्स शीट. हे स्टेप्स दिलेले आहेत. प्रत्यक्ष आपल्याला ते कळते, आपण 11वीला गणित पाहिलेले आहेत. आपण पुढच्या तासाला पुन्हा आता गणित सोडवायला प्रत्यक्ष सुरू करणार आहोत. सगळ्या ॲडजस्टमेंट लिहून काढायच्या. मी सांगितले तसं मराठीतून लिहून काढा. 2-3 वेळा 4-5 वेळा तो व्हिडिओ पहा, आपोआप पाठ होतं. मराठीतून लिहून काढा आणि नंतर मग आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्वायला सुरुवात करणार आहोत पुढच्या तासात. ओके.